नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल तोळे पीएस अकॅडमी मधून आजच्या आपल्या स्टॉक अनालिसिस सेक्शन मध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो. तर आजच्या सेक्शन मध्ये आपण बघूया ते कोणते स्टॉक आपल्या प्रॉफिट बुकिंग साठी आले होते आणि कोणते स्टॉक आपण स्विंग साठी रेकमेंड केलेले. आणि त्याचबरोबर सकाळी लाईव्ह मार्केटमध्ये आज निफ्टीची एक्सपायरी होती, तर आपण लाईव्ह मार्केटमध्ये कोणते ट्रेड आपण निफ्टी निफ्टी आणि बँक निफ्टी होते आपण रेकमेंड केले होते. त्यामध्ये आपण एंट्री घेऊन पुढे प्रॉफिट बुक करायला सांगितलं होतं. त्यावरती आपण आजच्या सेक्शन मध्ये काही करूया, डिस्कस करूया. आज आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये डीबीएल आणि सर्वोटेक या दोन स्टॉक मध्ये आपण काय केलेले स्विंग साठी एंट्री करण्यासाठी रेकमेंड केलेले. ओके, हे स्टॉक मी तुम्हाला एक एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला शेअर करतोय. जे आपले ऍडव्हान्स टेक्निकल जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे अनालिसिस परफेक्ट बनण्यासाठी मी त्यांना या लेवल त्यांना प्रोव्हाइड करत असतो. मी तुम्हाला जस्ट एज्युकेशन पर्पज साठी तुमच्यासोबत स्टॉक मी काय करतो डिस्कस करतो. त्यामध्ये आज आपण डीबीएल आणि सर्वोटेक हे दोन स्टॉक आपण काय केलेले स्विंग साठी आपण रेकमेंड केलेले. आणि आपण 11:15 वाजता एका स्टॉक मध्ये प्रॉफिट बुक करण्यासाठी पण काय केलं होतं, सजेस्ट केलं होतं. तर प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी कोणता स्टॉक आला होता, जो आपण कालच आपण बाय केला होता, नेस्को लिमिटेड. नेस्को आपण 940 920 या दोन रेंज मध्ये बाय करायला सांगितलं होतं. 980 1020 या टार्गेट साठी आपल्याला नेस्को मध्ये एंट्री प्लॅन करायची होती. मी तुम्हाला लास्ट वीकच्या सेशन मध्ये पण सांगितलं होतं नेस्को मध्ये एंट्री घेऊन ठेवा. तर नेस्को तुम्हाला पुढे जाऊन चांगली रॅली लॉंग टर्म साठी पण हा चांगला काउंटर बनणार आहे. ओके, 920 940 ला जर आपण नेस्को मध्ये काल जर आपण एंट्री घेतली असते तर यामध्ये आपल्याला जवळपास आजचा जो हाय होता नेस्कोचा 1003 चा हाय गेलेला आहे. आणि आपलं फर्स्ट टार्गेट जे होतं नेस्को मध्ये 990 आपलं फर्स्ट टार्गेट होतं. ओके, सॉरी 980 आपलं फर्स्ट टार्गेट होतं. आणि सेकंड टार्गेट आपण घेऊन चालवलंय 1020 चं. पण फर्स्ट टार्गेट जर तुम्हाला बुक करायचं तर 11:15 वाजता तर आपण आपला अलर्ट आला होता. त्यामध्ये आपण फर्स्ट टार्गेट बुक करण्यासाठी काय केलं, नेस्को मध्ये आपण रिकमेंड केलेले आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्या अपडेट सुद्धा तुम्हाला केलेले. त्यानंतर आपण डीबीएल आणि सर्वोटेक या दोन स्टॉक मध्ये आपण स्विंग साठी एंट्री करण्यासाठी आपण सांगितलेलं आहे. तर डीबीएल आपल्याला बाय करायचं आहे 500 480 ला आपण आणखी ऍव्हरेज करू शकतो. 550 580 या दोन टार्गेट साठी आपल्याला डीबीएल दिलीप बिल्डकॉम लिमिटेड मध्ये आपल्याला एंट्री प्लॅन करायचे, जे आपल्याला पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये आपल्याला यामध्ये पण चांगले रिटर्न तुम्हाला देऊन जाणार आहे. डीबीएल जर आपण या लेवलला बाय करणार आहे तर आपल्याला 480 500च्या रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा आहे. 550चं टार्गेट जर आपण घेऊन जाणार आहे तर जवळपास 10 ते 11% रिटर्न आपल्याला पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये डीबीएल मध्ये सुद्धा बुक करता येते. त्यानंतर आपण सर्वोटेक सुद्धा आपण प्लॅन केलाय. काय पॉवरचे स्टॉक्स आहेत, बजेट पुढे येणार आहे. ओके, बजेट मध्ये जर पॉवर स्टॉकला जर काय पॉवर बुस्टर जर मिळणार असेल तर पॉवर एनर्जी स्टॉक्स आणखी तुम्हाला वाढताना दिसते. त्यामध्ये आपण सर्वोटेक एक रिकमेंड केलेला आहे. सर्वोटेक आपल्याला बाय करायचा आहे 88 85च्या रेंज मध्ये आपल्याला ऍव्हरेज करायचं आहे. 9500 या दोन टार्गेट साठी आपल्याला काय करायचं, सर्वोटेक मध्ये आपल्याला एंट्री करायची. पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये आपल्याला 9500चं टार्गेट आपल्याला सर्वोटेक मध्ये सुद्धा येताना दिसणार आहे. हे स्टॉक जो आपण रेकमेंड करतो, हे स्टॉक आपण कोणत्या बेसवरती अनालिसिस करत असतो, तो आपला बीटीएससी सेटअप आहे. त्या सेटअप मध्ये जे स्टॉक आलेले जसं की तुम्ही या ठिकाणी जर पाहाल तर दिलीप बिल्डकॉम हा स्टॉक तुम्हाला इथं आलेला दिसेल. आज जवळपास पाहिलं तर आपल्याला 7 स्टॉक आपल्या या स्क्रीनर मध्ये आले होते. मग त्यातून आपण फनेल करून फक्त 2 स्टॉक मी तुम्हाला रिकमेंड केलेले आहेत, ज्या स्टॉक मध्ये आपल्याला काय करायचे, एक्सपेक्टेड एंट्री करून आपल्याला टार्गेट मिळू शकतात. त्यानुसार आपण ते स्टॉक काय केलेले प्लॅन. ओके, हे स्टॉक मी तुम्हाला एक एज्युकेशन पर्पज साठी तुमच्यासोबत शेअर करतोय. ओके, एंट्री कुठे घ्यायची, प्रॉफिट कुठे बुक करायचा आहे. जसं की नेस्को मध्ये कोणी एंट्री घेतली असेल, किती प्रॉफिट बुक केलेला आहे. नेस्को आपण कालच रिकमेंड केला होता. नेस्को मध्ये आपल्याला एका दिवसामध्ये 10% टार्गेट नेस्कोने दिलेले आहे. ओके, आणि तुम्ही जर या ठिकाणी जर पाहत असाल तर आपले जवळपास 80 ते 85% जे ट्रेड्स आहेत हे तुम्हाला प्रॉफिट मध्येच येताना दिसणार आहे. ओके, मग हा सेटअप तुम्हाला शिकण्यासाठी आपला ऍडव्हान्स टेक्निकलचा जो कोर्स आहे, या कोर्सला तुम्हाला जॉईन करता येईल, ज्यामध्ये तुम्हाला डॅशबोर्ड शिकवलं जाणार आहे आणि जर स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितलं जाणार आहे आणि स्टॉक सिलेक्शन कसं करायचं, ज्यामध्ये परफेक्ट एंट्री घेऊन तुम्ही परफेक्ट प्रॉफिट तुम्ही काढू शकता. हे सगळे आपले ऍडव्हान्स कॅन्डिडेट जे आहे त्यांना सगळा सेटअप माहिती असतो. त्यामुळे कोणत्या स्टॉक मध्ये एंट्री घ्यायची, कोणत्या स्टॉकला ऍव्हरेज करायचंय, ओके, कोणता स्टॉक पॅनिक मध्ये एक्झिट करायचं नाही किंवा त्याला कोणत्या लेवल ऍव्हरेज करायचं, या सगळ्या गोष्टी तुमच्या ऍडव्हान्स टेक्निकलच्या कोर्समध्ये तुमच्या काळात कन्सेप्ट क्लिअर होतात. त्यानंतर आपण लाईव्ह मार्केटमध्ये आपण लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड प्लॅन केले होते. आज निफ्टीची एक्सपायरी होती. मार्केटने आज चांगलं गॅप अप दिलं होतं. ओके, मार्केट ऑल टाइम हायला आहे. आज मार्केटने परत एक नवीन हाय बनवलेला आहे. पण ऑल टाइम हायला गॅप अप दिल्यानंतर मार्केटमध्ये तुम्हाला प्रॉफिट बुकिंग तुम्हाला येताना दिसेल. आणि त्यानंतर 2 ते 3 कॅन्डल मध्ये चांगली रॅली मिळाली तर मार्केट पूर्णपणे तुम्हाला साइडवे झालेलं दिसेल. आपण पहिल्या ट्रेडमध्ये आपण जे ट्रेड प्लॅन केले होते, निफ्टी आपण ट्रेड प्लॅन केला होता, त्यामध्ये आपण पुट साइडचे ट्रेड प्लॅन केले होते. कारण मार्केट थोडंसं बेरिश होतं. गॅपअप मध्ये ओपन झाल्यामुळे काय झालं, निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये
थोडीशी प्रॉफिट बुकिंग आले होते, त्यामुळे आपण जे प्लॅन केले होते ते आपण फिन निफ्टी वरती ट्रेड प्लॅन केला होता, पुट साईडचे ट्रेड आपण प्लॅन केले होते. अकॉर्डिंग आपल्या सेटअप प्रमाणे पण काय दाखवत होतं, मार्केट थोडंसं बेरिश दाखवत होतं, स्केल प्रमाणे मार्केट थोडंसं बेरिश होतं, त्यामुळे आपला जो व्ह्यू होता हा आपण काय ठेवला होता, पुट साईडलाच व्ह्यू ठेवला होता. कारण फर्स्ट वीक मध्ये ओपन झाल्यानंतर बाईंग प्रेशर हा कंटिन्यूस येत नव्हता, त्यामुळे आपण काय केलं, पहिला एक ट्रेड आपण कॉल साईडला घेतला, त्यामध्ये प्रॉफिट बुक केला, त्यानंतर कॉन्ट्रा एंट्री मध्ये आपण पुट साईडला एंट्री घेऊन त्यामध्ये प्रॉफिट आपण बुक केलं. तर आपण जे लाईव्ह मार्केटमध्ये स्टॉक जे लेवल्स आपण रेकमेंड केल्या होत्या त्यामध्ये आपण कसा प्रॉफिट बुक केलेला आहे, कोणी कुठे एंट्री केली होती, कसा प्रॉफिट बुक केलेला आहे, याचे स्क्रीनशॉट तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती पण जाऊन तुम्ही काय गोष्ट पाहू शकता. ओके, हे स्टॉक जे आपण सिलेक्शन करतो, हे स्टॉक सिलेक्शन करण्यासाठी आणि स्विंग ट्रेडिंगसाठी तुम्हाला ऍडव्हान्स टेक्निकल जो कोर्स आहे आपण पुढच्या आठवड्यात चालू करू, त्या कोर्सला तुम्हाला जॉईन करताय. तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग शिकायचं असेल तर लाईव्ह मार्केटमध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंग सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 2 ते 3 या टायमिंग मध्ये आपण लाईव्ह मार्केटमध्ये आपण काय करतो, ऑप्शन ट्रेडिंग वरती आपण डिस्कस करत असतो, ज्यामध्ये आपण एंट्री एक्झिट कुठे करतो, स्ट्रॅटेजी पण आपण काय करत असतो, लगेच डिस्कस करत असतो. तर ऑप्शन ट्रेडिंग तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही आपल्या मेंटरशिपला जॉईन करू शकता. ऍडव्हान्स टेक्निकल तुम्हाला स्विंग ट्रेडिंग साठी बीटीएसटी स्टॉक तुम्हाला अनालिसिस करायचे, डॅशबोर्ड तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही आपल्या ऍडव्हान्स टेक्निकल बॅचला पण तुम्ही जॉईन करू शकता. मित्रांनो, हे जे स्टॉक मी तुम्हाला रेकमेंड करतोय, हे अनालिस्ट मी तुम्हाला जे शेअर करतोय ते तुम्हाला अनालिसिस कसे वाटतात त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून मी तुम्हाला असे स्टॉक तुम्हाला काय करणार आहे, रेकमेंड करणार आहे, त्यातून तुमचं एज्युकेशन पण वाढेल आणि तुम्हाला एक अर्निंग साठी तुम्हाला काय होऊ शकतं, त्याचा एक बेनिफिट सुद्धा होऊ शकतो. तो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.